धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर जेव्हा आपण स्वामी दरबारात जातो तेव्हा जेव्हा आपण स्वामींना प्रदक्षिणा घालतो, म्हणजेच बाहेर जे औदुंबर वृक्ष आहे, जे बाहेर औदुंबर वृक्षाला आपण प्रदक्षिणा घालतो, तर ती आपल्यासाठी स्वामींनी दिलेली एक प्रदक्षिणा आहे. आपल्याला ती जशी आपल्याला काही दक्षिणा मिळते तशी ती प्रदक्षिणा आहे आपल्यासाठी एक दक्षिणा आहे. कारण जसे आपल्या जीवनाचे चक्र असतात, जसे चक्र फिरतात तसे फिरल्याच्या नंतर, प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर आपल्या मागे जे काही चक्र असतात त्या प्रदक्षिणेच्या माध्यमातून ते निघून जातात. ज्यावेळेस आपण तिथं औदुंबराला गेल्याच्या नंतर, जिथं स्वामी दरबारात गेल्याच्या नंतर औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा करतो, त्या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारताना डोक्यामध्ये जेव्हा आपण विचार जर केला की स्वामी, माझ्या मागे खूप चक्र आहेत, जसे की अडीअडचणी आहेत, आपल्या मागे काही ना काही सारखं भोवती आपल्या काही ना काही कारणं असतातच, काही ना काही अडीअडचणी फिरत असतात. तर जेव्हा आपण त्या स्वामीच्या दरबारात गेल्याच्या नंतर प्रदक्षिणा घालतो औदुंबर वृक्षाला, जेव्हा त्या आपल्या प्रदक्षिणा 11 प्रदक्षिणा जेव्हा पूर्ण होतात, त्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्या मागच्या ज्या काही आपल्या भोवतीच्या फिरणाऱ्या काही अडीअडचणी आहेत, ज्या काही भोवती आपल्या सभोवताली नेहमी असतात, एक झाली की एक झाली की एक, काही ना काही अडचणी असतात, त्या प्रदक्षिणासोबत मारल्याच्या नंतर निघून जातात. तर हे जे आहे हे सत्य आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस पहिल्या दिवशी जाताल, दुसऱ्या दिवशी जाताल, तिसऱ्या दिवशी जाताल, स्वामी दर्पणामध्ये तुम्ही जर रोज जर गेले, स्वामी दरबारात रोज गेल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही स्वामींचं दर्शन करते वेळेस, दर्शन करायच्या अगोदर तुम्हाला ज्यावेळेस बाहेरच तुम्ही प्रदक्षिणा करतात, त्या प्रदक्षिणाच्या त्या दिवशीपासून तुम्हाला कमीत कमी 1 आठवड्यामध्ये, तुम्हाला कोणाला 2 दिवसामध्ये, कोणाला 4 दिवसामध्ये, कोणाला 8 दिवसामध्ये, एखाद्या वेळेस एखाद्याला एखादा महिना पण लागू शकतो. ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी, ज्या अडीअडचणीचे चक्र आहेत ते एकदम निघून जाण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर ही ज्या काही अडीअडचणी आहेत ह्या 100% निघून जातात. म्हणजे जर तुम्हाला ह्या गोष्टीचा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की एकदा तुम्ही काय करा, सुरुवात करा, स्वामी समर्थ केंद्रामध्ये नक्की जा. जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस तुमचे हातपाय वगैरे तुम्ही स्वच्छ धुवून घेता, स्वच्छ धुतल्याच्या नंतर तुम्हाला निर्मल साध्य होतं, सगळं निर्मल शरीर शुद्ध होतं. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला स्वामीच्या केंद्रामध्ये आतमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि त्या प्रदक्षिणा तुम्ही न विसरता घाला. तुम्हाला प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही दरबारात जाताल त्यावेळेचा तुम्ही अनुभव नक्की घ्या. प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर तुम्हाला जाऊन स्वामींसमोर नतमस्तक व्हायचं आहे, 3 वेळा मुजरा करायचा आहे आणि तुम्हाला दर्शन झाल्याच्या नंतर स्वामीला तुमच्या मनात जे काय आहे ते मागायचं आहे. आणि ते मागणं झाल्याच्या नंतर तुम्हाला फक्त 5 मिनटं तिथं परत एकदा तिथे बसायचं आहे. बसल्याच्या नंतर शांततेत फक्त डोक्यामध्ये स्वामींचा नामस्मरणाचा विचार ठेवा. स्वामींबद्दल तुम्हाला जो भक्तिभाव आहे तो जपा. श्री स्वामी समर्थ मंत्र हा कमीत कमी तुम्हाला जेवढा जमेल तेवढा तुम्ही त्यावेळेस स्वामी समर्थ मंत्र जपा. माळ ठेवलेली असते, माळ घ्या, माळेचा जप करा. आणि मग तुम्ही ज्यावेळेस तुमचं जप पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही शांततेत, जेव्हा तुम्ही डोळे बंद केलेले असतात तेव्हा डोळे उघडा. तुम्हाला आहे ना काय फरक पडतो आणि काय फरक दिसतो हे तुम्हाला त्यावेळेपासून तुम्हाला लगेच लक्षात येईल. कारण स्वामीच्या नामस्मरणामध्ये आणि स्वामींच्या भक्तीमध्ये मागच्या वेळेस सांगितलं त्याप्रमाणे जशी ताकद आहे ती खूप मोठी ताकद आहे. ती कुठल्याही म्हणजे याच्यामध्ये मिळत नाही, ती फक्त स्वामी दरबारामध्ये तुम्हाला मिळेल. आणि अडीअडचणींना तुम्हाला ज्या काही घेऱ्यामध्ये घेतलेलं आहे त्या तुमच्या लवकरच निघून जातील आणि तुम्हाला एक चांगल्या जीवनाची तुम्हाला चाहूल लागेल आणि चांगल्या जीवनाची एक सुरुवात तिथून होईल. कारण ज्यांना आयुष्यामध्ये ह्या अशा काही अडचणी आहेत
धरलेलं काम होत नाही आहे किंवा अनेक अशा बऱ्याचशा गोष्टींना हे असतो, तर त्यांनी कृपया एकदा नक्की करून बघा. दिवसभरामध्ये तुम्हाला 1-2 वेळा जसं सकाळी संध्याकाळ जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही केंद्रात गेल्याच्यानंतर हे सांगितलेले जे काही स्वामींचे 2-3 नियम आहेत ते करून बघा. तुम्हाला 100% त्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल आयुष्यामध्ये. आणि तुमचं जे काही अडीअडचणीचं जे काही हे आहे, काय म्हणता येईल त्याला, आपल्याला ज्या मागे लागलेल्या आहेत साडेसाती, त्या दूर नक्कीच होतील. तर तुम्ही फक्त एकदा करून बघा आणि तुम्हाला कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुम्हाला फरक पडेल. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.